कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा आणि राजनने एका व्हिडिओमुळे DNA टेस्टची शहानिशा करत इथे आता पुन्हा एकदा आपल्या घरच्या नातीचं आणि मुलीचं दणक्यात स्वागत केलेलं असतं। कमळी राजनचीच मुलगी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्यामुळे अन्नपूर्णाने आपल्या नातीचं कमळीचं स्वागत धूमधडाक्यामध्ये महाजनांच्या घरामध्ये केलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण सगळ्यांनीच बघितलं की इथे आता कमळी ही राजनची मुलगी नाही असा कांगावा कामिनीने साखरपुड्यामध्ये केलेला असतो आणि त्याच वेळेला अन्नपूर्णा कमळीवरती रागवते आणि तिला आपल्या घरातूनच नाही तर आयुष्यातून, आपल्या नात्यातून सुद्धा तिला बाजूला काढते। कमळीला खूप जास्त त्रास होतो, पण कमळीला माहिती असतं की मी तर त्यांची नात नाही आहे, त्यामुळे ती स्वतःला त्रास करून घेत नाही। तिला एका गोष्टीची जास्त वाईट वाटत असतं आणि त्रास होत असतो, ती गोष्ट म्हणजे की अन्नपूर्णा आजीला माझ्यामुळे त्रास झाला। पण एका गोष्टीची तिने खात्री बाळगलेली असते की आपण कितीही प्रयत्न केले, कितीही खोटं वागलो तरीसुद्धा आपण अन्नपूर्णा महाजन यांची मोठी नात होऊ शकत नाही आणि त्यामुळे ती आता निवांत असते। पण कुठेतरी अन्नपूर्णा हर्ट झालेली असते। तिला असं वाटत असतं की कमळीने माझा विश्वासघात केला, पण कमळीला आता जरी माहिती नाही आहे की ती त्या घरची खरी मुलगी आहे, तिला सत्य माहितीच नाही आहे आणि म्हणून ती स्वतःला समजवते आणि म्हणते, मी कितीही प्रयत्न केला असता तरी मी त्यांची खरी नात होऊ शकले नसते, कारण मी राजन काकांची मुलगी नाही आहे असं ती म्हणत असते। त्यामुळे इथे अन्नपूर्णा कमळीचा रागराग करत असते। एखाद्या माणसाला जीव लावला तर तो माणूस आपल्याला फसवू शकतो, आपला विश्वासघात करू शकतो, तेव्हा त्या माणसाला जास्त महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये द्यायचं नाही आणि ज्यांना आपण आपल्या आयुष्यामध्ये जास्त महत्त्व देतो त्यांच्याकडून जास्त कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही असं इथे आता अन्नपूर्णा सातत्याने सगळ्यांना सांगत असते। पण नंतर काय होतं, कामिनी एका गोष्टीचा शोध घेत असते। तिला संशय आलेला असतो, कमळी नक्की आहे तरी कोण? ती राजनची मुलगी आहे का? तिच्या हाती काही पुरावे लागलेले असतात आणि तेव्हा ती सर्व गोष्टी आता जोडून बघत असते। कमळी मुंबईमध्ये कधी आली, तिची आणि अन्नपूर्णाची भेट झाली, अन्नपूर्णाने तिला कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं, त्यानंतर ती कमळीला घरी घेऊन आली, मग त्या दोघींमध्ये चांगलं बॉन्डिंग झालं आणि मग इथे अन्नपूर्णाची तब्येत बिघडली आणि मग राजन तिला आपली मुलगी म्हणून घेऊन आला। सगळ्या गोष्टी आता ती जुळवून बघत असते। ती म्हणते की सगळ्यामध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, कमळी। पण ही कमळी राजनची जर मुलगी नाही आहे तर ही मुलगी मग कोण आहे? नक्की ही कमळी आमच्या आयुष्यामध्ये आली तरी कुठून? बरेचसे प्रश्न त्याच्या मनामध्ये आलेले असतात। त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम सुरू असतं, पण त्या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नसतात आणि मग शेवटीला प्रेक्षकांनो, कामिनी आता DNA टेस्ट केलेला जो रिपोर्ट असतो ना, तो पुन्हा पुन्हा ती बघत असते। ती म्हणत असते की जेव्हा राजन म्हणाला की मला इथे आता DNA टेस्ट केलेला रिपोर्ट हा बदलून हवा आहे, तेव्हा तो माणूस म्हणाला की नाही, आमच्या इथे तुम्हाला रिपोर्ट बदलू दिला जाणार नाही। मग इथे आता जर रिपोर्ट बदलायचंच आहे, पॉझिटिव्ह आणायचं आहे असं राजाने सांगितलं, तर मग रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ खरोखर त्या माणसाने रिपोर्ट बदलला असेल का? तेव्हा इथे कामिनी त्या गोष्टीचा शोध घेत असते। पण जेव्हा कामिनी या सर्व गोष्टींचा शोध घेत असते ना, तेव्हा अन्नपूर्णा आणि राजनच्या नव्याने काही गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि मग काय होतं, जेव्हा इथे कामिनी लॅब टेक्निशियनला विचारते की तुम्ही हा रिपोर्ट बदलला होतात का, तेव्हा ती व्यक्ती म्हणते की नाही, आम्ही हा रिपोर्ट बदललेला नाही। तेव्हा इथे आता रिपोर्ट जर बदललेला नाही आहे तर मग कमळी खरोखर राजनची मुलगी आहे का, असाही प्रश्न निर्माण होतो। तेव्हा इथे आता खरोखर जर कमळी ही राजनची मुलगी आहे तर मग आतापर्यंत आपण समजत होतो की ती राजनची मुलगी जिवंत नाही आहे, त्याची बायकोसुद्धा आता येत नाही आहे, म्हणजे नक्की खरं काय आहे? कमळी हीच मुलगी असेल तर ती मुलगी नाही आहे
तरीसुद्धा आम्हाला इतका त्रास देत होती, इतका आमचा राग करत होती. आणि आता तर असं समजतं आहे की ती राजांचीच मुलगी आहे. मग माझं काही खरं नाही आहे. तेव्हा ती काय म्हणते की चला आपण एक काम करूया, आता हा रिपोर्ट कुणालाही दाखवायचा नाही, हा रिपोर्ट आपण लपून ठेवूया, नाहीतर मी फाडूनच टाकते. आणि तो रिपोर्ट अन्नपूर्णा आणि राजन दोघांच्याही हातामध्ये लागलेला असतो. आणि जेव्हा तो रिपोर्ट बघितला जातो तेव्हा अन्नपूर्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते हे कसं शक्य आहे? म्हणजे मला असं वाटत होतं की कमळी राजनची मुलगी नाही आहे, मग त्यांचा इथे DNA रिपोर्ट कसा का मॅच झाला? जर त्या लॅबमध्ये खोटे रिपोर्ट तयारच केले जात नाही तर मग कसं काय बरं रिपोर्ट मॅच होऊ शकतो? अन्नपूर्णाला आता त्याचं सत्य जाणून घेण्याची उत्सुकता लागते. आणि अन्नपूर्णा आणि राजन दोघेजणं त्या लॅबमध्ये जातात आणि ती लॅब जी आहे ना तिथे CCTV फुटेज मागतात. त्यावेळेला राजन आला होता तेव्हा नक्की तो काय काय बोलला होता आणि टेक्निशियन त्याच्याबरोबर काय काय बोलला होता हे आता कन्व्हर्सेशन अन्नपूर्णाला ऐकायचं असतं. त्यामुळे तो व्हिडिओ बघितला जातो ज्याच्यामध्ये राजन म्हणत असतो की मला आता रिपोर्ट बदलून हवा आहे. तुम्ही तो रिपोर्ट आहे ना तो आता कमळीचा आणि माझा पॉझिटिव्ह दाखवा, कमळी माझी मुलगी असं सांगा. तेव्हा टेक्निशियन स्पष्टपणे म्हणतो की माफ करा सर, पण मी रिपोर्ट बदलू शकत नाही. जो रिपोर्ट येईल तोच रिपोर्ट तुम्हाला दिला जाणार, कारण आमची ही लॅब आहे ना लोकांना फसवण्यासाठी नाही तर लोकांना सत्य सांगण्यासाठी आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जे काही आहे ते खरं सांगा. मी तुम्हाला खोटी बातमी अजिबात देणार नाही आहे. माझ्या इथे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते आणि मग मला कळलं की या माणसाची तर ही मुलगी आहे. मग ते असं का म्हणतात की रिपोर्ट पॉझिटिव्ह यायला हवेत? याचा अर्थ या माणसाला माहिती नाही आहे की ती मुलगी त्याचीच आहे. पण खरं सांगायचं तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, ही तुमचीच मुलगी आहे. तेव्हा इथे कमळी ही माझी मुलगी आहे. राजन काकांना फार आनंद झालेला असतो, खूपच जास्त. आणि त्याचबरोबर कमळी ही मुलगी असल्याचं समजताच अन्नपूर्णा आणि राजन दोघेसुद्धा खुश होतात आणि म्हणतात की चला आता आपण कमळीला सरप्राईज द्यायचं. म्हणजे कामिनी इथे सत्य शोधत असते. कामिनी म्हणत असते की ही मुलगी कमळी नक्की कोण आहे, तिचं अस्तित्व काय. आणि शेवटीला प्रेक्षकांनो तिचे हे जे प्रयत्न असतात ना ते आता राजन काका आणि अन्नपूर्णा या दोघांसाठी अगदी महत्त्वाचे ठरतात. कारण का तर तिच्यामुळे यांना DNA रिपोर्ट सापडतो. त्यानंतर DNA रिपोर्टची शहानिशा केली जाते. त्याच्यामध्ये कळतं की कमळी ही राजनची खरोखर मुलगी आहे. त्यांचे आता DNA रिपोर्ट खरोखर मॅच झालेले आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी आता समजल्यानंतर अन्नपूर्णा म्हणते की राजन जा, माझ्या नातीला माझ्या कमळीला घेऊन ये. तिचं या घरामध्ये स्वागत केलं जाईल, ते सुद्धा धूमधडाक्यामध्ये. कदाचित माझ्या नातीला माहितीसुद्धा नसेल की ती या घरची नात आहे म्हणून तर मी हकलून दिल्यानंतर गुपचूप निघून गेली असती ना. सत्य माहिती असतं तर माझ्याबरोबर कदाचित भांडली असती. पण आता मला कळतं आहे की मी चुकीची होते. माझ्यासमोर माझी नात होती पण मी तिला ओळखू शकले नाही आणि या गोष्टीचं वाईट मला फारच वाटतं आहे. पण आता मला अजिबात इथे वेळ घालवायचा नाही आहे. मला लवकरात लवकर माझ्या नातीला माझ्या घरामध्ये आणायचं आहे आणि ते सुद्धा धूमधडाक्यामध्ये. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की कमळी राजन लवकर जा आणि कमळीला घेऊन ये. तेव्हा निंगे आणि कमळीला अर्जंटली अन्नपूर्णा बंगल्यामध्ये बोलवलेली असते, महाजनांच्या घरी बोलवलेली असते. आणि तेव्हा निंगे आणि कमळी दोघीजणी येतातसुद्धा. तेव्हाच आता संपूर्ण डेकोरेशन केलेलं असतं आणि इथे कमळीची वेलकम पार्टीसुद्धा ठेवलेली असते. ती घरामध्ये परत येते तेव्हा इथे पुष्पवर्षाव होतो, बलून्स वगैरे लावलेले असतात, सगळीकडे कॅन्डल डेकोरेशन सगळं केलेलं असतं. सगळेजण फक्त एकच म्हणत असतात की बरं झालं कमळी ही अन्नपूर्णा मॅडम यांची नात आहे हे समजलं, त्यांना किती आनंद झाला आहे ते बघा. आणि तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते कमळी बाळा अगं तूच माझी नात आहेस, राजनची मुलगी, गौरीची मुलगी तूच आहेस बाळा. ते DNA रिपोर्ट खोटे नव्हते, ते DNA रिपोर्ट खरे आहेत. तेव्हा कमळीला खूप मोठा धक्का बसतो. अन्नपूर्णा म्हणते विश्वास बसत नाही आहे ना, पण खरं हेच आहे की तू माझ्या राजनची मुलगी आणि माझी मोठी नात आहेस. या सगळ्या गोष्टी आता समजल्यानंतर अन्नपूर्णा आजीने ज्या पद्धतीने कमळीला घरातून हाकलून दिलं होतं ना सगळ्यांच्या समोर रागाच्या भरात, त्याच पद्धतीने आणि त्याच आदराने तिने सगळ्यांना पार्टीमध्ये इन्व्हाइट करून
त्यांच्यासमोरच कमळीला मानाने सन्मानाने घरामध्ये महाजनांच्या परत घेतलेलं असतं आणि सगळीकडे तिला धरून आता मिरवत असते आणि सर्व लोकांना ती ओरडून ओरडून सांगत असते की कमळी माझी नात आहे, माझ्या राजांची मुलगी आहे, या घराची मोठी नात आहे, असं आता अन्नपूर्णा सगळ्यांना सांगत असते.